काय नाही ते काल जनता दरबार महापुराने नवीन चालू केला. पण आज त्यांना पण आणि ऐकायला मग कळालं त्यांच्या किती तीव्रतेनं आणि किती प्रॉब्लेम आहे ते बोलायला. बरोबर. खरं महत्वाचं आता त्या गोष्टी जनतेचे किती प्रॉब्लेम प्रश्न आहे. फेरीवाला घ्या, शेतीमध्ये घ्या, तुम्हाला आरोग्याचं घ्या, पाण्याचं घ्या, सगळ्या समस्या ते वरडून सांगत होत्या. आता आपण हातवाढ करण्यापेक्षा पहिले आपलं कोल्हापूर स्थिर आणि सुंदर आणि चांगलं पोरं त्या लोकांना चांगल्या सुविधा देऊ. कारण महिन्याला लोकशाही दिन असतो. मी बघितले आमच्यापासून चालू आले पण निर्णय घेण्याची क्षमता नाही आहे. जोपर्यंत तुम्ही चुकते ते चुकते आणि बरोबर आहे तिथं बरोबर म्हणत नाही तिथं काही उपयोग नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराज अशा स्वराज्यात असतोय. स्वतःचा मुलगा चुकला तर चुकला म्हणाले. आजची जी परिस्थिती आहे मी बघितली. त्या नेत्याचा माणूस आहे, त्याचा आहे, माझा कार्यकर्ता आहे, माझा भाऊ माझा आहे, त्यानं केलं ते बरोबर आहे आणि दुसरं केलं म्हणजे ते चुकीचं आहे. आता जनता दरबार घेतलाय चांगला आहे पण विषय सॉल्व्ह झाले तर ते उपयोग आहे. आणि किती विषय जनतेचेच विषय आहेत. आज बघितलं पेपर वाचल्यानंतर किती लोकांच्या तक्रारी आहेत. ह्या पहिल्या सॉल्व्ह आणि कडक ॲक्शन घेतली पाहिजे. आज महापालिकेचे उत्पन्न वाढवायसाठी पण प्रयत्न केलं पाहिजे. आज बघितलं मी महापालिकेचा पैसा म्हणजे काय पण त्याला काही किंमत नाही आहे. आणि स्वतःची घरं बिरं बांधताना कशी क्वालिटी आणि नियोजनबद्ध बांधते. महापालिकेचे प्रोजेक्ट बघताना बघितलं नवं हात करून मात्र घालून काय पण करून कसं आणि 2-3 वर्षात ते कामाला येईल कसा उकरीत हे जे धंदा आहे आणि हे लोकशाही जनता दरबार आहे. तुम्हाला ऑल द बेस्ट महापौरसाहेब. निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे. जेवढा चांगला विषय काढलाय तेवढं बाजूला तुम्हाला वेळ लागणार नाही. निर्णय घ्यायची क्षमता असेल तरी थोडं कंटिन्यू चालू करा, नसेल तरी बंद केलेलं बरं. कारण जनता आता कावलेलं आहे. लोकशाही दिनमध्ये हेच प्रॉब्लेम आहे, हेच झालेलं आहे. काही सॉल्व्ह होत नाही. रातगडी बादगडी हे विषय चालू आहे. माझी नगरसेवक विजय सरदार कोल्हापूर ही माझं मत मी मांडतो.